नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुगोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सीमा सुरक्षा बल भरती PSF अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे. 3800 पेक्षा जास्त पदे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. 10वी वरती पदं आहेत. संपूर्ण डिटेल्समध्ये बघूया. तर चला एकदा, परंतु त्या अगोदर मित्रांनो, एडुगोज बाय शिवराज या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एडुगोज बाय शिवराजला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चलाच बघू. बघा, पदांचं नाव आहे कॉन्स्टेबल अंतर्गत पद आहे. 3406 पदं ही त्या ठिकाणी आपल्याकरता असतील. 182 पदं ही महिलांकरता राखीव आहेत. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर 10वी प्लस. जर ट्रेड अंतर्गत फॉर्म भरत असाल, म्हणजे ज्या ट्रेड कार्पेंटर असेल किंवा सेलर असेल, त्याकरता तुम्हाला 10वी नंतर ITI 2 वर्षाचा असतो, तो तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. वयोमर्यादा म्हणाल तर 18 ते 25 हा वयोगटात असेल. OBC SC/ST करता त्या ठिकाणी तुम्हाला सवलत असेल वयामध्ये. वेतन बघा 21,700 ते 69,100 हा वेतनाचा पे बँड असेल त्या ठिकाणी. आता ही संपूर्ण डिटेल एकदा आपण जाहिरातीमार्फत सुद्धा बघून घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता ही ती जाहिरात आहे. तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. कॉन्स्टेबल करता, ट्रेड्समन करता पण आहे आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याकरता. तुम्ही जाहिरात बघताना बघू शकता 3588 पदं आहेत. त्यातले 3406 पुरुषांकरता आणि 182 ही महिलांकरता, अशी एकूण 3500 पेक्षा जास्त पदं तुम्हाला त्या ठिकाणी ही बघायला मिळतील. वेतनमान वगैरे बघू शकता. आता इम्पॉर्टंट बघा, कसा अर्ज करायचा आहे, काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. आपण जाहिरात एकदा बघून घेतल्यानंतर पदं तुम्हाला माहीत पडलेली आहेत, कसं आहे, काय आहे, ही जाहिराती बघू शकता. शैक्षणिक पात्रता बघू शकता. बघा, फॉर ट्रेड्स असतील तुमचे, जसे कॉन्स्टेबल असेल, कार्पेंटर करता, प्लंबर असेल, पेंटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, पंप ऑपरेटर असेल किंवा कॉन्स्टेबल अपहोल्डर असेल, याकरता तुम्हाला 10वी असणं गरजेचं आहे. सोबतच 2 वर्षाचा त्या ठिकाणचा ITI डिप्लोमा तुमचा ट्रेड असणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. सोबतच जर कॉबलर असेल, टेलर असेल, वॉशरमॅन असेल, बार्बर असेल, स्वीपर असेल किंवा खोजी साईज असेल, त्याकरता सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीचं. नंतर ट्रेड आहे बघा, कॉन्स्टेबल कुक असेल, कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर असेल आणि कॉन्स्टेबल वेटर असेल, त्या पद्धतीचं सुद्धा तुमच्याकडे स्किल असणं त्यांनी दिलेलं आहे. 10वी नंतर तुम्हाला हे स्किल आणि सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही. आता यासोबत तुम्हाला काही फिटनेस स्टँडर्ड दिले आहेत, म्हणजे फिजिकल स्टँडर्ड बघा. तर हाईट पुरुषांकरता 165 सेंटीमीटर आणि चेस्ट 75 ते 80 सेंटीमीटर दिलेली आहे. महिलांकरता जी हाईट आहे ती 155 सेंटीमीटर दिलेली आहे. अलग अलग रिजनकरता, जसं नॉर्थ ईस्ट असेल किंवा वेगवेगळ्या हिमाचल प्रदेश भागात असेल, जम्मू काश्मीर, तर त्या भागाकरता त्या प्रकारची हाईट वगैरे दिलेली आहे. आपल्याकरता सब स्टँडर्ड हाईट 165 असेल. त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तयारीला राहावं. आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजर कसे असेल तर बघा, तर 4 फेजमध्ये होणार आहे. पहिल्या याच्यात तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असेल, ज्यामध्ये तुम्हाला रनिंग वगैरे असेल. 5 किलोमीटरची रेस आहे 24 मिनिटात आणि महिलांकरता 1.6 किलोमीटरची रेस आहे 8.5 मिनिटात. या पद्धतीने तुमची ती होणार आहे. सोबतच त्यानंतर तुमची सेकंड एक्झामिनेशन जी असेल ती रिटर्न एक्झामिनेशन असेल. रिटर्न एक्झामिनेशनमध्ये काय असेल तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जी आपण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, 4 विषय आहेत त्याच्यामध्ये. जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज असेल. कॉम्प्युटर नॉलेज ऑफ एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे सामान्य गणिताचं नॉलेज असेल. ॲनालिटिक ॲप्टिट्यूड आणि ॲबिलिटी टू ऑब्झर्व डिस्टिंग्विश पॅटर्न म्हणजे रिझनिंगचा हा थोडासा पार्ट असेल. आणि हिंदी किंवा इंग्लिश यापैकी तुमचा एखादा विषय घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी ती टेस्ट द्यावी लागेल. 25 प्रश्न प्रत्येक कॅटेगरीला, म्हणजे 100 प्रश्न 100 मार्काकरता असतील. 2 तास 20 मिनटं, म्हणजे 2 तासाच्या अंतर्गत तुम्हाला 120 मिनटात तुम्हाला हे सोडवायचं आहे. याचा पॅटर्न जो आहे तो 10वीच्या बेसवर असल्याचं त्यांनी सांगितलेला आहे. तिसऱ्या फेजमध्ये तुमचं जे आहे डॉक्युमेंटेशन होणार आहे आणि त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट म्हणजे कार्पेंटर वगैरे असेल त्या प्रकारच्या टेस्ट असतील. पण काही ठिकाणी त्यांनी मागितलेल्या नाही आहे, जसं कार्पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन या ठिकाणी ट्रेड टेस्ट नाही होणार आहे. तर जसं कॉबलर असेल, टेलर असेल, वॉशरमन असेल, बार्बर, स्वीपर, खोजी या प्रकारचे तुम्हाला ट्रेड टेस्ट असतील. आणि त्यानंतर तुम्हाला बघा डिटेल मेडिकल एक्झामिनेशन, तुमची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. टॅटू वगैरे नसायला पाहिजे, तुमचे डोळे, लोकेशन, साईज ह्या संपूर्ण गोष्टी ते चेक झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी या भरतीकरता अर्ज करता येणार आहे. तर ही जाहिरात तुम्ही बघू शकता. मेरिट लिस्ट कसा लागणार आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अर्ज कसा करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, भरायचा कसा आहे, संपूर्ण माहिती आहे. ही जाहिरात तुम्हाला आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिथे पिन करून देणार आहे. आपण त्या ठिकाणी पिन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणानंतर ही जाहिरात जी आहे वाचून तुम्ही तसा अर्ज त्या ठिकाणी नक्की करा. तर आता महत्त्वाचा आहे, अर्जाची शेवटची तारीख किती आहे मित्रांनो. अगोदर भरती निघालेली आहे पण शेवटची तारीख अजूनही 23/8/2025 म्हणजे शनिवारपर्यंत आहे. तर आज मंगळवार आहे. लवकरात लवकर अर्ज करा. केवळ 4 ते 5 दिवस तुमच्याकडे असतील या पदाकरता अर्ज भरायला. निवड पद्धत आपण बघितली आहे. 4 कॅटेगरी आपण बघू शकतो. फिजिकल टेस्ट, कॉम्प्युटर ऑनलाईन टेस्ट प्लस ट्रेड टेस्ट, मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंटेशन. अर्ज शुल्क किती असेल तर बघा, महिला प्रवर्ग असेल, SC ST आणि दिव्यांग असतील तर कुठलंही नाही. इतरांकरता 150 रुपये, 100 रुपये फी आणि 50 रुपये इतर चार्जेस त्यांनी घेतलेले आहेत. अर्ज कसा करायचा आहे तर बघा, ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट असेल rectt.bsf.gov.in या संकेतस्थळामार्फत लवकरात लवकर अर्ज करा.
आणि जर अर्ज करत नसाल तर प्लीज व्हिडिओ इतरांना शेअर करा, कारण की BSF करता अतिशय गोरगरिबाची पोरं ही या ठिकाणी अर्ज करत असतात. लवकरात लवकर अर्ज करून आपली निवड पक्का करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि इतरांना शेअर करा प्लीज, जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थी पाठ घेतील. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच अशाच एका भरतीसह. तोपर्यंत धन्यवाद.